शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले किंवा शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले जिंकले त्या सगळ्या किल्ल्यांवर दोन मंदिर आपल्याला दिसतात. एक तुळजाभवानीचं आणि दुसरं महादेवाचं. मग तो कुठं रायरेश्वर असेल, कुठं जगदीश्वर असेल. इथं जे मंदिर आहे हे जगदीश्वराचं मंदिर आहे. इथलं मंदिर कशाचं आहे? जगदीश्वराचं मंदिर आहे. या रायगड किल्ल्याचं बांधकाम इंजिनियर कोण होते? कोण होते सांगा रे? हिरोजी इंदोलकर. बांधला कोणत्या इंजिनियरनी बांधला? शिवाजी महाराजांचा इंजिनियर. या रायगड किल्ल्याचं बांधकाम ज्यांनी केलं ते हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर हे शिवाजी महाराजांचे इंजिनियर होते. आणि आपण पाहिलं आता की ते इंजिनियर कसे होते तर दरवाजात आलेला छोट्यातला छोटा आवाज कुठपर्यंत पोहोचत होता? सिंहासनापर्यंत पोहोचत होता. ही इंजिनियरची किमया असते. आजचे इंजिनियरची बांधकाम आपण पाहतो 25 वर्षात सगळे रंग दिसतात त्याचे, आतले बाहेरचे, हे की नाही? या बांधकामाला 350 वर्ष झाले. किती वर्ष झालेत? 350 वर्ष झाले. हिरोजी इंदोलकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली जवळपास 2.5 ते 3 वर्ष रायगड बांधायला चालू होतं. आणि रायगड बांधायला चालू असताना शिवाजी महाराज हे सुरतेला गेलेले होते. कुठे गेलेले होते? सुरतेला गेलेले होते. आणि इथं खजिना कमी पडला, रायगड बांधायला पैसा कमी पडला. हिरोजी इंदलकरांनी त्यांच्या गावाकडची सगळी प्रॉपर्टी विकली. शेवटी स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने सुद्धा मोडले. पण रायगडाच्या बांधकामाला पैसा कमी पडू दिला नाही. आणि दुर्गराज बांधला त्यांनी. काय बांधला? दुर्गराज म्हणजे किल्ल्यांचा राजा उभा केला. किल्ल्यांचा राजा उभा केला. एवढं मोठं बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केलं. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज मोहिमेहून परत आले त्यावेळेस त्यांना ही सगळी माहिती मिळाली की हिरोजी इंदलकरांनी स्वतःचं घर विकलं, स्वतःची जमीन विकली, स्वतःच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने सुद्धा विकले. आणि तो सगळा पैसा कुठं खर्च केला? या किल्ल्याच्या बांधकामासाठी खर्च केला. त्यावेळेस शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला. काय झाला? राज्याभिषेक झाला. आणि मग त्या राज्याभिषेकामध्ये ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामं केलेली आहेत, ज्यांनी ज्यांनी महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत, ज्यांची ज्यांची स्वराज्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, त्या सगळ्या माणसांना काहीतरी द्यायचं असा मानस शिवाजी महाराजांचा होता. कुणाला पदं दिली होती, कुणाला पैसा दिला होता, कुणाला काही आपण त्याला काय म्हणतो वतन देत नव्हते. ते वतनदारीला शिवाजी महाराजांचा विरोध होता. उलट त्यांनी वतनदारी मोडीत काढली होती. पण प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या माणसाला ते बक्षीस द्यायचे. काय द्यायचे? बक्षीस द्यायचे. शिवाजी महाराजांना माहीत होतं की हिरोजी इंदलकरांनी या किल्ल्याचं बांधकाम करण्यासाठी स्वतःची जमीन, घर, संपत्ती, बायकोचे दागिने सुद्धा मोडलेले आहेत, विकलेले आहेत. त्यामुळं त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी इंदलकरांना बोलवून घेतलं आणि ते म्हणले तुम्हाला काय पाहिजे ते मागा. मग इंदलकरांनी विचार केला की आता काय मागावं, आपल्यासाठी काय मागावं. कारण स्वराज्यामध्ये शिवरायांचे संस्कार असे होते की मला काय पाहिजे हे कुणाच्या मनातच नव्हतं. मी काय देऊ शकतो, मी काय देऊ शकतो. म्हणजे तानाजी मालुसरे यांचं उदाहरण जर आपण घेतलं तर आधी लगीन कोंढाण्याचं, मग बाजीप्रभू देशपांडेचं तसंच. महाराज तुम्ही गडावर जा, तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाहीत आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. त्यांनी घोडखिंड अडवून धरली. त्यांच्या बलिदानाने ती पावन झाली, हे की नाही? मुरारबाजी देशपांडेंचं पुरंदरावर सुद्धा तसंच. त्यांना ऑफर आली दिलेर खानाकडून की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला मान, मराठा, पद, पैसा, प्रतिष्ठा काय पाहिजे ते आम्ही सगळं देऊ. त्यांनी सांगितलं आमचा राजा समर्थ आहे, तुझ्या तुकड्यावर जगण्याची आम्हाला गरज नाही. ते मेले पण शरण गेले नाहीत. शिवाकाशीचं सुद्धा तसंच. शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आणि शिवाकाशी सिद्धी जोहरकडे गेला. त्याला माहीत होतं मी मरणार आहे, पण प्रत्येक जण आसुसलेला असायचा स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी. आपण स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांनी हे राज्य माझं आहे असं कधीच म्हटलं नाही. हे राज्य कुणाचं आहे? रयतेचं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे, माझं नाही. आदिलशाही आदिलशहाच्या नावाने चालायची, मोगलशाही मोगलांच्या नावाने चालायची, निजामशाही निजामाच्या नावाने चालायची, कुतुबशाही कुतुबशहाच्या नावाने चालायची. शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेच्या नावाने चालायचं. जगातली पहिली लोकशाही आहे, लक्षात घ्या. आणि जगातलं पहिलं स्वातंत्र्य आहे. आजचा अमेरिका जो आहे तो 1776ला स्वतंत्र झाला. कधी झाला? 1776ला स्वतंत्र झाला अमेरिका. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674ला झाला. म्हणजे एक
102 वर्ष अगोदर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. म्हणजे जगातलं पहिलं स्वातंत्र्य आपल्या भारतात शिवाजी महाराजांनी मिळवलं आणि जगातली न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांवर आधारित पहिली लोकशाही शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये निर्माण केली. राज्य कोणाचं आहे? रयतेचं आहे. त्यामुळं प्रत्येकाला वाटायचं हे राज्य माझं आहे, यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. औरंगजेबाचे सैनिक औरंगजेबासाठी लढायचे, आदिलशहाचे सैनिक आदिलशहासाठी लढायचे, त्यांचे कुतुबशहाचे कुतुबशहासाठी लढायचे, निजामाचे निजामशहासाठी लढायचे. पण स्वराज्यातले जे मावळे होते ते स्वतःसाठी लढत होते, स्वतःच्या राज्यासाठी लढत होते, मान सन्मानासाठी लढत होते. त्यामुळं मागत काहीच नव्हते, आम्हाला काय द्यायचंय ते सांगा, असं फक्त राजांना म्हणायचे. हिरोजी इंदलकरांना ज्यावेळेस राजांनी बोलवून घेतलं त्यावेळेस त्यांना विचारलं, इंदलकर तुम्ही एवढा चकोट किल्ला बांधलेला आहे, एवढा गडकोट बांधलेला आहे, ही स्वराज्याची ढाल आहे, तुम्ही दुर्गराज बांधलेला आहे, तुम्हाला सांगा मी काय देऊ? महाराज म्हणले मला काहीच नको. हिरोजी इंदलकर काय म्हणले? मला काहीच नको. महाराजांना त्यांनी सांगितलं महाराज मला तुमच्याकडून काहीच नको. महाराज म्हणले नाही, काहीतरी तुम्हाला मागावं लागेल, कारण तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावलेलं आहे हा किल्ला बांधण्यासाठी. त्यावेळेस इंदुलकरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर द्यायचंच असेल तर मला एक परवानगी द्या. मला काय द्या? एक परवानगी द्या. ती परवानगी कशाची द्या? इथं ज्यावेळेस आपण आता ह्या इथून बाहेर जाऊ, इकडून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये एंट्री होती. हे मंदिर कशाचं आहे? जगदीश्वराचं आहे. ज्या वेळेस शिवाजी महाराज रायगडावर असायचे त्यावेळेस त्यांची दररोज जगदीश्वराच्या दर्शनाला इकडे चक्कर असायची. दररोज सकाळी जगदीश्वराचं दर्शन घ्यायला ते इकडे यायचे. हिरोजी इंदलकरांनी सांगितलं मला जर द्यायचं असेल तर एक छोटीशी परवानगी द्या. या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीचा जो दगड आहे त्या पायरीच्या दगडावर माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की मी काही ते घ्या म्हणतोय, सोनं घ्या, मोहरा घ्या, फोन घ्या, संपत्ती घ्या, पैसा घ्या, काही घ्या. हिरोजी इंदलकर काहीच मागत नाहीत. मागतायत काय? तर पायरीच्या दगडावर स्वतःचं नाव कोरायचं म्हणतायत. हिरोजी इंदलकरांना त्यांनी विचारलं की नाव कशासाठी कोरायचं? त्यावेळेस इंदलकरांनी सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येताल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल, हाच माझा सगळ्यात मोठा बहुमान आहे. बघा इंदलकरांची भूमिका काय आहे की महाराजांची पायधूळ फक्त आपल्या कशावर पडावी? नावावर पडावी. बाकी महाराजांकडून काही नको. त्याग काय असतो हा स्वराज्यातल्या मावळ्यांकडून शिकावं. त्याच्यामुळे स्वराज्य उभं राहिलं. त्याच्यामुळं स्वराज्य त्यागातून निर्माण झालेलं स्वराज्य हे प्रत्येकाने त्याग केला. एखाद्या महिलेचा एक मुलगा जर स्वराज्यासाठी मेला तर ती रडत नव्हती, दुसरा मुलगा जर स्वराज्यासाठी मेला तर ती रडत नव्हती, तिसरा मुलगा जरी स्वराज्यासाठी मेला तरी तिला रडत नव्हती. पण नंतर ज्यावेळेस ती रडते त्यावेळेस तिला कारण विचारलं जातं की पहिला मेला तू रडली नाही, दुसरा मेला तू रडली नाही, तिसराही मुलगा गेला स्वराज्यासाठी तू रडली नाही, तू आता का रडते आहेस? त्यावेळेस तिने सांगितलं मला जर चौथा असता तर मी चौथाही स्वराज्याला दिला असता. मला 3च आहेत, आता माझ्याकडे चौथा नाही महाराजांना देण्यासाठी, याचं दुःख मला वाटते. म्हणजे माता मावल्या असतील, मावळे असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांची भूमिका फक्त देण्याची होती. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये 2च पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 2च पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. एक पायरी पंढरपुरात आहे आणि एक पायरी रायगडावर आहे. ही पायरी सेवेची, ही पायरी कशाची? सेवेची. इथं फक्त सेवा होती. प्रत्येकजण काय करीत होता? सेवा करीत होता. आज आपण पाहतो मला मेवा मिळाला पाहिजे पण सेवा करायची गरज नाही किंवा ती वेळ येऊ नये. त्या काळामध्ये प्रत्येकाला वाटायचं मेवा नाही मिळाला तरी हरकत नाही, आपल्या हातून काय झाली पाहिजे? सेवा झाली पाहिजे. मदारी मेहतर औरंगजेबाच्या तावडीमध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस मदारी मेहतर जातीने कोण होते? मुसलमान होते. कोण होते जातीने? मुसलमान होते. त्यावेळेस मदारी मेहतर शिवाजी महाराजांसोबत होते आग्र्यामध्ये. शिवाजी महाराजांचे पाय चोपायला सेवा करायला मदारी मेहतर तिथं होते. आणि शिवाजी महाराज निष्ठून आल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराज तिथून निष्ठले त्यावेळेस हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर दोघंच तिथं थांबले होते, बाकी सगळे निघून आलते. त्यांनी हा विचार केला नाही की आपण औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडलो तर आपलं काय होईल. कारण शिवाजी महाराज औरंगजेबाला फसवून बाहेर पडले होते. औरंगजेबाचा तिळपापड एक होणार, त्याला संताप होणार, सगळं जाहीर होतं. आणि तो संताप झाला की काही करू शकतो हे सगळ्याला माहीत होतं. म्हणजे तो आपल्याला जिवंत मारू शकतो, आपले मुंडके उडू शकतो हे माहीत असताना सुद्धा मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद तिथं थांबले. म्हणजे फरक लक्षात घ्या. शिवाजी महाराज हिंदू होते, मदारी मेहतर मुस्लिम होते आणि औरंगजेब सुद्धा कोण होता? मुस्लिम होता.
मुस्लिम असलेले मदारी मेहतर हिंदू राजासाठी तिथं काम करीत होते, मुस्लिम राजासाठी काम करत नव्हते. मुस्लिमांना आत्मसन्मान बहुमान सगळं देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, त्यांच्या गुप्तहेर खात्यात मुस्लिम होते, त्यांचा एकमेव वकील मुस्लिम होता काझी हैदर, त्यांचा तोफखाना प्रमुख मुस्लिम होता. अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम होते आणि पहिले सरसेनापती त्यांचे नूर खान बेग हे सुद्धा मुस्लिम होते. त्याच मदारी मेहतरला इथं ज्यावेळेस शिवराज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचारलं की मेहतर तुम्हाला सांगा काय पाहिजे मदारी मेहतरला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला काही नको, मला फक्त तुमच्या सिंहासनाची तहयात सेवा करण्याची संधी द्या. आजही सातारला जर आपण गेलं तर तिथल्या सिंहासनाची सेवा करण्याचे जे काम आहे ते त्यांच्या पूर्वजांकडून म्हणजे वंशजांकडून केलं जातं आजही, हे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे प्रत्येकजण देत होता त्या ठिकाणी. म्हणजे 2 दीपस्तंभ आहेत लक्षात घ्या आपल्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या, की जे जगाचं आकर्षण आहे. एक आहे भक्तीचा आणि दुसरा आहे शक्तीचा. भक्ती आणि शक्ती हे 2 दीपस्तंभ आपल्याकडे आहेत जे संपूर्ण जगाचं आकर्षण आहे आणि सगळं जग अतिशय कुतूहलाने आणि जिज्ञासेने आपल्याकडे पाहतंय. कारण हे कसं काय शक्य आहे? 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एका छताखाली आणून एका पंक्तीमध्ये बसून काल्याचा महाप्रसाद खाऊ घालणारा वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर दुसरा नाही. आणि त्याच 18 पगड जाती धर्माच्या लोकांना वारकरी संप्रदायाने लोकांना ओळख काय दिली? फक्त वारकरी. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, वंश नाही, भेद नाही, काही नाही, फक्त काय? वारकरी. आणि त्याच 18 पगड जाती धर्माच्या लोकांना शिवरायांनी एका सूत्रात बांधलं, त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि त्यांना ओळख दिली मावळा. काय ओळख दिली? मावळा. म्हणजे इकडं मावळा आणि तिकडं वारकरी. त्यांनी ती भगवी पताका उंच फडकावत नेली आणि इकडं मावळ्यांनी भगवं निशाण उंच फडकावत नेलं. तिकडेही त्याग आहे आणि इकडेही त्याग आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 2 पायऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. एक पंढरपुरामध्ये आहे, ती नामदेव पायरी आहे, ती भक्तीची पायरी आहे, तिचं दर्शन घेतल्याशिवाय वरी एंट्री नाही. आणि रायगडवर इथं जी पायरी आहे ती सेवेची पायरी आहे, एक सेवेची आणि एक भक्तीची. वारकऱ्यांचा विठोबा हा पंढरपुरामध्ये आणि मावळ्यांचा विठोबा हा रायगडावर. जशी पंढरीची वारी आपल्याकडे होते, 18 पगड जाती धर्माचे लोक आनंदाने त्या वारीमध्ये सहभागी होतात. वाद नाही, तंटा नाही, भांडण नाही, काही नाही. लाखो लोक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने सोबत राहतात आणि तेवढ्याच गुण्यागोविंदाने घरापर्यंत जातात. दरवर्षी आषाढीला ही वारी भरते. तसंच इथं दरवर्षी 6 जूनला रायगड वारी असते. कोणती वारी असते? रायगड वारी. शिवराज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी दरवर्षी साजरा होतो. 18 पगड जाती धर्माचे लाखो लोक या ठिकाणी येतात, आपल्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात आणि ह्या पुण्यवान मातीचा टिळा कपाळाला लावून इथून परत जातात. या 2 पायऱ्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेत. हे 2 महत्त्वाच्या आहेत. आता आपण जायचं, शिवाजी महाराजांची समाधी इकडे आहे. शिवाजी महाराजांची समाधी इकडे आहे, त्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. येता येता तिथं पायरी आहे आणि त्या पायरीला जो खाली दगड आहे त्या दगडावर लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हे कोरलेलं आहे तिथं. मी मगाशी म्हटलं ना, नाव कोरण्याची परवानगी मागितली, पण नाव कोरताना सुद्धा काय कोरलंय? सेवेचे ठाई तत्पर. तत्पर म्हणजे तातडीने सेवेला जो तयार आहे तो हिरोजी इंदोलकर. सेवा कुणाची करायची आहे? महाराजांची करायची आहे. सेवा कुणाची करायची आहे? स्वराज्याची करायची आहे. स्वराज्याच्या महाराजांच्या सेवेसाठी, महाराजांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी माणसं मरायची पण मागं हटायची नाही. कटेंगे मगर पीछे नहीं हटेंगे. लक्षात आलं ना? का तो सवाल ही नाही था. आणि कटणे का तो सवाल ही नाही था. प्रतापराव गुजर जे होते, प्रतापराव गुजर, त्यांचं कुडतोजी गुजर नाव होतं. त्यांना प्रतापराव हा किताब दिला होता. एका शत्रूबरोबर त्यांचं युद्ध झालं आणि तो शरण आला आणि त्याला त्यांनी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर ते परत आले. परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही जर त्यांच्या तावडीत सापडले असते तर त्यांनी तुम्हाला सोडलं असतं का? तर नसतं सोडलं. मग तुम्ही का त्यांना सोडलं? जोपर्यंत त्याचा खात्मा करत नाही तोपर्यंत मला तोंड दाखवू नका. असं ज्यावेळेस महाराज म्हणाले त्यावेळेस प्रतापराव गुजर 7 माणसं घेऊन त्याच्यावर तुटली पडली. किती माणसं घेऊन? 7 माणसं. 7ही माणसं गेले, लढले. 7ही माणसांनी शेकडो मारले पण मागं हटले नाहीत. तिथं त्यांनी बलिदान दिलं. तिथं त्यांनी बलिदान दिलं. तेव्हापासून असं म्हटलं जातं की वेडात मराठी वीर दौडले 7. म्हणजे स्वराज्यासाठी माणसं अक्षरशः वेडी व्हायची. कुठलाही त्याग, प्राणापेक्षा प्रिय काय असतो? तो त्याग सुद्धा हातावर प्राण घेऊन माणसं लढायची शिवाजी महाराजांसाठी.
लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आपला राजा सुरक्षित राहायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी केलेले हे संस्कार संभाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांवर होते, तेच राजाराम राजेंच्या काळामध्ये होते. आणि ज्यावेळेस 1700 मध्ये राजाराम राजेंचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर जवळपास 30 वर्ष या स्वराज्याला राजा नसताना सुद्धा, कारण येसूबाई आणि शाहूराजे औरंगजेबाच्या तावडीमध्ये होते, ताराराणी काही सरदारांना घेऊन लढत होत्या, परंतु हे राज्य माझं आहे यासाठी प्रत्येक सरदार लढत होता. संताजी आणि धनाजी सारखे, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांसारखे नाव आहेत की ज्यांचं नाव जरी घेतलं किंवा ज्यांची कल्पना जरी डोक्यात आली तरी मोगलांचा थरकाप उडायचा, मोगलांचा थरकाप उडायचा. आपले घोडे जर पाणी नाही पिले तर ते घोड्याला विचारायचे की तुम्हाला पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसतात का. एवढा धाक आणि एवढी दहशत त्या काळामध्ये या मावळ्यांची होती, त्यांच्या पराक्रमाची होती, त्यांच्या शौर्याची होती. अशी माणसं घडवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं. लाखाची माणसं नाही. औरंगजेब ज्यावेळेस त्याला सांगितलं जायचं की किती सैन्य आलंय शिवाजी महाराजांचं, 1000, 2000, 4000, 5000, कारण लाखात सैन्य शिवाजी महाराजांचं कधीच नव्हतं. उत्तरेकडच्या सगळ्या मोहिमा या लाखात असायच्या, ते लाखानेच यायचे, आपले हजारात असायचे आणि त्यांचा इकडंच कार्यक्रम व्हायचा, ते सुरक्षित परत जात नव्हते. हे लाखात औरंगजेब म्हणायचा की त्यांचे माणसं किती आलेत, त्यांचा प्रत्येक माणूस शिवाजी आहे, त्यांचा प्रत्येक माणूस शिवाजी आहे. जसं सुरुवातीचे नेताजी पालकर जेवढे सरसेनापती होते त्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं. औरंगजेब म्हणायचा एक शिवाजी नाही, स्वराज्यातला प्रत्येक मराठा हा काय आहे, शिवाजी आहे. कारण तो प्रत्येक त्याच जिद्दीने, त्याच तत्परतेने स्वराज्यासाठी कार्य करायला सिद्ध असतो. आपण आता पलीकडे जाऊयात, समाधी पाहूयात आणि ते नाव पाहायचंय प्रत्येकाने. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर.